गाईज आम्ही आता चाललोय गाईज आम्ही पोहोचलो कोल्हापूरला. परम मित्र आमची ओळख झाली या साईडला भावेत आहे. भावेदा कसा वाटला दर्शन? नवीन पाटील यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. तर आता आम्ही चाललोय कोल्हापूरला. गणपतीची ऑर्डर पण घ्यायची आहे. बघू शकता भावेशदा येतोय आता. तर आम्ही गाडीमध्ये चाललो. गाडीत आता आम्ही निघतो कोल्हापूरला जायला. भावेशदा पण आलेत. चला वे टू कोल्हापूर कोकण. बघू शकता आता आम्ही आलोय राजच्या घरी. राजला भेटूया आता वरती. बघू शकता राजच्या घरी आलोय ना. राज अजून तयार नाही. चला तुमच्या घरी परत कधी यायला भेटल. गाईज आम्ही आता चाललोय कोल्हापूरला. फायनली आम्ही राजच्या घरातून निघालो कोल्हापूरला जायला महालक्ष्मी टेम्पल. तिथून मग आम्ही जाणार ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आता आम्ही चाय बी पियाला थांबलो. थोडा वेळ आधी जाऊ. पाऊस पण थांबले मस्त पैकी. बघा राज साईड चाय प्यायला पोचले इथं पहिलंच. कशी आहे चाय? एक नंबर. आमचे मित्र 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना गाडी चालवायचा. घाटामध्ये अतिसुंदर गाडी चालवतात घाटामध्ये आणि एकदम सेफ ड्रायव्हिंग. भावेश ठाकूर यांची धन्यवाद मित्र. त्यांच्यासोबत आम्हाला जाण्याचा योग आला. हे आमचं भाग्य आहे. ठीक आहे. आणि असं काय बोलत नाही मी अजून. बस एवढं. कोल्हापूरला अंबाबाई मंदिरात आता दर्शन घेतो आम्ही. आपल्या ब्लॉगवर नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गाईस आम्ही आता आलोय मंदिरात. मंदिरात बघू शकता गाईज मंदिर. आता मंदिराचं काम पण चालू आहे. छत्रपती शाहू महाराजांचा वाडा आहे. त्या वाड्यात आम्ही उभे आहोत. केवळ राम भाऊ जे आहेत आमचे मित्र त्यांच्यामुळे आम्ही इथे उभे आहोत. आणि हा त्यांचा वाडा आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांची ही मूर्ती आपला फोटो आहे. प्लस त्यांचे राजाराम महाराज त्यांचे भाऊ. आणि पन्हाळगडावर जेव्हा महाराज बसायचे तेव्हा ही गादी त्यांची आहे. तिथलीच गादी ती इथे आहे आता सध्या. महाराज जेव्हा होते तेव्हा ह्याच गादीवरती महाराज बसायचे पन्हाळगडावरती. आज पण ती इथे आहे. आणि हे जे वाघाचे चित्र आहेत मोठे स्टॅच्यू हे ओरिजिनल आहेत. ओरिजिनल ह्याच्यात डुप्लिकेट नाही. आणि हे शाहू महाराज जे आहेत आपले होते त्यांची गादी आहे. बघू शकता सर्व ओरिजिनल आहे. परम मित्र आमची ओळख झाली 2 वर्षापूर्वी. त्यांनी आता आम्हाला इथे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी बोलवलं होतं. वेळात वेळ काढून आम्ही इथे आलो आणि साहेबांनी आमचं दर्शन करून छान दर्शन करून दिलं. त्याबद्दल साहेबांचे खूप खूप आभारी आहे. आता आम्ही चाललोय ज्योतिबाला. आता आमचं दर्शन करून झालंय. आता आम्ही चाललोय ज्योतिबाला. राज काय बोलशील का? झालं दर्शन मस्त अंबाबाईचं. एक नंबर दर्शन झालं. राम भाऊ मुले आमचं दर्शन एकदम खूप सुंदर झालं.
चाललंय ज्योतिबाला. बघू शकता पाऊस पडते, फुल धोका आहे. आता आपण जाऊया मंदिरात. नाही पाऊस पण पडते, फुल धोका आहे. आता चालला मंदिरात. ज्योतिबा मंदिर. तर काही अशा प्रकारे आम्ही चालला मंदिरात. ज्योतिबाच्या नावानं चांग बरं. पाऊस पण आहे भरपूर. बघू शकता राजदा आहे. या साईडला भावेत आहे. भावेदा कसा वाटला दर्शन घेऊन? खूप मस्त वाटला, जवळून दर्शन झालं. राजदा समाधान. खूप छान वाटलं. खूप मजा आली. आमचे केदार भाऊ यांनी आम्हाला दर्शनाचं संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. सकाळी मी तुम्हाला दाखवला ना तो गणपती, तो इकडेच आणला जातो या पायऱ्यांवरनं खाली. गाईज बघू शकता तुम्ही, आम्ही गणपती जो आपल्या कारखान्यातून येतो ना तो इकडेच येतो. फुल धोका आहे गाईज. दर्शन बिर्शन मस्त झालेलं आहे आपलं. पुढंच आहे का महाराज? इथं संकष्टी आहे ना. परवा काहीच जास्त काही व्हिडिओ करायला भेटली नाही. पाऊस पण आहे ना, धोका तर बघू शकता तुम्ही. हे पूर्ण धोका आहे मागच्या साईडला. एक नंबर. काहीच आता आम्ही चाललो घाट उतरून खाली. जरा गाडी बिडी पुसून घेतो. फुल अंधार आहे घाटामध्ये. आमचं पण घ्या ना. हे बघा मागचा काही दिसत नाही. गावचे वेळ या आमचे भावेश दादा. एकदम मस्त टीव्ही लावलेली आहे. साहेबांनी गाडी चालवली. एकदम चिरेबंदी घर आहे एकदम चिरेबंदी घर आहे. मस्त. बट आमचे ड्रायव्हर आताच आमचं जेवण झालेलं आहे. ड्रायव्हरची ड्रायव्हर साहेब आता जरा आराम करतात, थकून झालं. मोबाईल बघताय. गाईज गुड मॉर्निंग. आत्ताच उठलो आम्ही सर्व. तर गाईज बघू शकता तुम्ही कोकणातलं घर. गाईज बघू शकता कोकणातलं घर. पाठीमागच्या साईडला जंगल आहे. जंगल, काजूचा बाग आहे. त्या साईडनं नदी आहे बाजूला. बघू शकता कोकणातलं घर. राजसाहेब बघा उठल्यात आता. आता आम्ही चाललोय गणपती आणायला. त्याच्या अगोदर मंदिरात जाणार आहे. गाईज आता आम्ही निघालोय. चावी घेतली गाडीची. हा ती काढतो. आता गेट बेट बंद करतो. आता भावेशदा आम्ही सगळे निघालोय. आता चाललंय निसर्गरम्य मस्त की कोकण बघू शकता तुम्ही. घरे बघा चिरेबंदी एकदम. खूप सुंदर. राजसाहेब काहीच बघू शकता. नजारा बघा फक्त. आमची गाडी बघा कशी पार्किंग केली नदीमध्ये एकदम. गाडीतल्या नदी. आता ऊन आले जरा. हा का या असं खालून या. या साईडला काका येतोय. काकाने आलूचे पानं आणल्यात. स्वप्नीलदा तर गाईज आम्ही आलो का नदीमध्ये. खूप मासे आहेत का काय बघायला लागतो आता. काहीच आता आम्ही निघालोय, गाडीमध्ये बसलोय. आता चाललंय आम्ही गणपतीच्या मूर्त्या घेऊन जायच्यात आपल्याला. नाही आता जी नदी दाखवली ना तुम्हाला मगाची, ही बघा नदी. तर गाईच कोकण पाऊस पडतो सध्या. मगाच असं ऊन होतं थोडा, आता पाऊस पडते. गाईज आता आल्यावर नाश्ता विष्ट करतो. मनीषा हॉटेल आहे नाश्ता विष्ट करतो. मग पुढच्या प्रवासाला निघतो. यांचा उपवास आहे वाटतं दोघांचा.
परत एकदा भावेशदाकडनं नाश्ता आहे. किल्ला आहे पुढे, पूर्णगडला आलो आम्ही. पाणी येते बा आतमध्ये. एकदम जुना हॉटेल आहे रे. गावाकडचं हॉटेल. गाईज आम्ही आता आलोय महाकाली मंदिर राजदादाच्या गावाला. आणि या साईडला आहे वीर. मला वीर दाखवतो. पाणी एकदम साफ आहे बघा. गाईज बघू शकता महाकाली मंदिर. कोकणामध्ये आलोय महाकाली मंदिर. गाई मंदिर बघू शकता. हा नगरेश्वर मंदिर आहे, बघ खूप मोठं आरोळ आहे आतमध्ये. हा ना. नगरेश्वराचं ठीक आहे. दाखवतो. एकदम जुना मंदिर आहे. नगरेश्वर मंदिरामध्ये बघ आपण आढळले आहेत आता. आणि हे नगरेश्वर मंदिराच्या बाजूला वारूळ, म्हणजे मोठा भुजंग असतो. दरवर्षी नागपंचमीला तो बाहेर येतो लोकांना दर्शन द्यायला. त्याची प्रथा आहे या मंदिराची. मंदिराचं नाव काय? नगरेश्वर मंदिर. ठीक आहे. काही आता आमचं दर्शन घेऊन झालंय. नगरेश्वर मंदिरात, महाकाली मंदिरात दोन्ही आता मंदिर दर्शन झालेलं आहे. राजदादाच्या घरी चाललोय आपण. राजचं गाव बघायला चाललोय आम्ही. राजदादाचं गाव आहे. गावाचं नाव काय सांगितलं नाही पहिलं. मोगरे आडिवरे, मोगरे आडीवर आहे. मोगरे आडीवरे. सडेवाडी मोगरे. चला आता राजदादाच्या घरी भेटूया आपण. आपली गाडी तयारच आहे. मूर्त्या यामध्ये ठेवून घेतो आता आम्ही. तर गाईज आम्ही आता आलो इथे गणपतीची मूर्ती घ्यायला. गाईज बघू शकता आम्ही इथं पोहोचलोय आता. गणपतीच्या मूर्त्या बघू शकता. पूर्ण मूर्त्या हाताने बनवतात. जेवढ्या मातीच्या आहेत तेवढ्या हाताने बनवल्या जातात. आणि बाकीचे POP मध्ये पण आहेत. तर गाईज आता आम्ही निघतोय. गणपतीच्या मूर्त्या सर्व घेतल्यात, गाडीमध्ये ठेवल्यात. चला गाईज आम्ही आता चाललो घरी. पाठीमागे बघू शकता गणपती सर्व ठेवलेत. पाठीमागे बघू शकता कशा गणपती. शंकर पार्वती आहे मातीची 2.5 फुटाची. आणि हे बाकीचे सगळे गणपती. गणपती बाप्पा मोरया. स्पेशल मातीच्या मूर्त्या आहेत म्हणून आम्ही पाऊस पडायला लागलाय तर परत गाडीत बसायलाच लागेल. फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या कारखान्याजवळ. सगळे मामाचे गाडीमधून मूर्त्या काढतील. गाईस आता मी चाललो घरी.
घरी पोचलो मस्त. आता कारखाना बंद करतोय आणि हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतोय. तर पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघायला विसरू नका.